दिवस लावलं सर नांगरायला? काय आता घरचं म्हणलं नांगरायला टाइम लागतच ना. अरे तुला तुझ्या ट्रॅक्टर नव्हतं नांगरायचं, माझ्या ट्रॅक्टर नांगरायचं होतं. पण आता कसं आहे, मला सध्या जमत नाही पायानी, त्यांनी थोडस दुखतो सध्या पाय. ते तर आहेच. आणि तू तर लय असा फुगायला लागला रे मित्र. नाही ना, काम होतं दुसरं काय. हा का? बरं कर चालू, उशीर झाला, एक आला 12 वाजता. ते ट्रॅक्टर काय चालू करतो आयले काय कुठे जायचं तुम्हाला तिकडे? नांगरायला नांगरून घ्यावं म्हणलं. ते नागरायचं पडू दे, मी इकडे कपडे फिपडे घालून तयार झालोय सजलोय. तू कुठं चालला था? हे पोरगी बघायला जायचं आपल्याला तुला. मग असं जाऊ ना ट्रॅक्टरच घेऊन. हे बघ आता ट्रॅक्टर असतं का काय असतं? काय काय झालं? रे आपलं शेत करीत आपण. आणि मी कुठं बसतो आता तुम्ही दोघं इकून बसायचं त्या साईडला बसा. मग येऊ का मी? वर टपडाव बसा. नाही डोक्या बसतो तुमच्या आईला काय गाबडे येडे जाऊन येऊन करता रे तुम्ही असं. या चला या पलीकडून. या पलीकडून. आम्ही चप्पल घालून येतो का? नाही तर मला पाडीता थांबा. अरे काय हे ना एक लय शान आहे बाप. इकून बसा म्हणलं, नाही तर माग बार पट्टी उभा राहा. थांबा. आलो 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 आलो. तुला सांगाय मला नाही येत बोलाय, पण तुला बोला येत नाही. तुम्हाला नागराला कुठे पळून चाललोय? चला तू लग्न केलं एकदम म्हणजे डोक्या मागला ताप जाईल मायान. मी बी तळमळलोय ना. हा. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. हा तिकडे आणि तुला नागरायचं सुसत एक तर पुरी द्या ना कोणी पादार झालाय. मला कवा सांगितलं तुम्ही? चल चल फास्ट चल आता. अरे दामानी चाल एवढी काय गडबड नाही. फाट काय ना बरं नांगरायचं राहिलं. नागरिक आहे बाबा. चालायचं काय? हा चला बरं उतर बरं. सतीश उतर बरं. हळूच उतर दे मला पाय फी याच्यात गुटी टान. पुढे नाही नाही जोगेच नाही. कट 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 उभं चाल डोक्याला. चला ना. अरे आणि आता तुम्हाला सांगतो मागच्या बारी सारखं करायचं नाही बरं का. कसं? मागच्या वेळेस असंच मोडलं तू वाचा वाचा काही बोलत गप राहायचं. मी सांगत तेवढं हे बोलला होता. मी सांगत तेवढं ऐकायचं कळ का. हा नाही तर आता हाकलून लावते नाही तर मागच्या सारखा मार खाऊन यावं लागेल त्या गावातून कळ का. हा शांत बसायचं. चला चालतं. पप्पा इकडे या. काय झालं ते ट्रॅक्टर घेऊन आले पाहुणे. घाबरलो ना का मी तू म्हणलं काय चावलं फिरलं का ट्रॅक्टर घेऊन आले तर. ट्रॅक्टर घेऊन आले हा. बर येऊ दे काही नवीन पद्धत निघली असेल त्यांची. नाही मी तेच म्हणलं ट्रॅक्टर मध्ये कुठं पाहुणे येतात नवरील बघायला. काय त्यांच्या गावात काय पडता असले तर काय सांगू आपण. हा होय. बरं आले तर या उद्या काय म्हणतात दाखवू मुलगी. मग काय असलं चांगलं पोरग तर देऊन टाकू. चला बरं टपा चला. उशीर होऊन गेला खूप. आबळ आलाय आज. हा आबळ आले. मग तेच ना आपण लवकर जायचं पोरगी बघून गंज बिन म्हणजे जाकायचं राहिले इकडे पोरगी बघायला. गंज झाकीत येईल. माझं नांगरायचं राहिलं ते. नांगरा इथून गेल्यावर नांगरायचे. आता इथून तुम्हाला कामच करायचे ना. हा ना. पाहून आले तर राम राम. राम राम. का लय उशीर केला. हा उशीरच झाला जरा. काही बरं चटई आण रे. काय आभाळ येतंय. हा बरे तर जरा पाऊस झाला काय तुमच्या इकडे. थोडा झालाय. थोडा झाला आमच्याकडे जरा थोडा झाला. हे नागरिक होते पोरगा पण म्हणलं चला आता. ट्रॅक्टरच घेऊन आले. हा काय दुसरं काय गाड्या होत्या पण म्हणलं चला हा ट्रॅक्टर चालव. मला बसच बरं म्हणतो ट्रॅक्टरला. बरं पाऊस लागत नाही तरी आला तरी गाडीवर पाऊस लागत होतो तोंडाला. नाही यायचं ना नाही तर मला माझं काय म्हणत होतं गाडी घेऊन यायची दुसरी. हा पण आता यायचं ना होतं पण चला. ट्रॅक्टरचं तर लय भारी तुम्ही नवीन पारतात पाहिजे म्हणायचं काय मग. हा नवीन परतच पडली आता. नवीन नाही तर काय आता काय आता काम धंदे काय आता बाजऱ्या होत्या उन्हाळी हा. त्या जाता निघाल्या काही हा. काही राहिल्यात रानात की पाऊस असं करतय. हे पावसाने काय कडबी बी झाला लागले सगळा फायदा झाला. हा ना लई बेकार झाली आमचं ते कसं भिजलंय रानात म्हणलं आता पाहुणे आज गोळा करायचं हा. होतं म्हणलं पोरीला बघायला पाहुणे यायचे हा कसं म्हणलं आता रानात तरी जावा. त्याच्यामुळे नाही हे नांगराला चालली होती पण म्हणलं नांगराचं राहू द्या बाबा पाहुण्याने बोललंय आपल्या मुलगी बघून येऊन बघू पुढचं काय ते. मग बाकी काय आता तुमच्याकडे काय आता हे शेतीचे उद्योग चाललेत. पाणी आहे का गावात प्यायला. हाय हाय का? उसाला पाणी द्यायचं हे ते ऊस आहे आमच्याकडं. ऊस आहे का. हा. मग तेच म्हणजे तर म्हणलं जरा ट्रॅक्टर फिक्टर जरा म्हणलं शेतीवाडी जरा चांगले बागादार दिसतात पाहुणे. चांगलं पाणी चांगलं आहे आम्हाला. बर मुलगा बाकी काय शिक्षण काय मुलाचं काय झालंय का नाही. नाही शिक्षण झालेलं आहे. बर का ड्रायव्हर ट्रॅक्टर नाही ड्रायव्हर. नाही नाही शिक्षण झालेलं आहे पण ते त्याला मुलगा काय करतो. मुलगा काय आता ते शेती बघतोय. बर शेती बरीच आहे का नू. हा शेती चांगली आहे. 15 एकर आहे ना.
15 एकर का हा. अरे बापरे लय शेती मग शेतीमुळे काय नोकरी करायचं काही विचार नाही आम्हाला. मुलगा एकटाच आहे काय नु हा मग काय मग 15 एकर म्हणल्यावर काय मग लय मजात काय मग तुमचं हे काम शेतीचेच काम करू करू आम्हाला कटाळा आलाय नोकरीचं कुठं बघावं आणि नोकरी का परवडायची एवढी जमीन असल्यावर. हा नाही नोकरी मग आता जमीन असते नोकरी तरी काय करायचं हा हा बोल ना. सासऱ्याचं घर तर लई दांड गे. मग आता हाय ती बरे आहे का तुला काय पडलं घरावर अरे इथं लग्न पोरगी भेटली पंचायत झाली ते तर आहेच ते कळतंय मला. आपल्याला काय करायचं बरं कसलं असू झोपडी असलं तर बंगला असू आलं म्हणजे बरं चांगलं वाटलं पाहिजे ना. आलंय ना तर लग्नच करून जाऊ हाय का नाही. चालतंय बघू काय त्याने काय सांगितलं गप बसा नाही तर आपल्या दोघांना बी हा ना आपण ते तर आहेच. गप बस पोरं काय कुजबुज काय ते आपलं बोलतच आपलं. असं आहे होय. हा त्यांचं काय पोरायचं का असतंय हा हा आपलं काय गप्पा बाई भाऊ बोला ना भाऊ. पाणी आण पाहुण्याला पाणी. बर बर घ्या पाणी घ्या. पाणी बरं लागलं का प्यायला. हा एरीचं दिसतंय पाणी हा येरीचं जे चांगलं आहे. बोरचं काय पंचांग नाही नाही लागत नाही बोरचं पाणी आणि बोर पाणी आहे ना बोरला. या वर्षी पाऊस पण कमी होता ना. होय सतीश सासऱ्यानी माझ्यासारखी दाढी वाढली हा ना हा सोपत ना हा सोबतात तुम्ही. तर शांत बसा ना. काय झालं तात्या गप बसा. बरं बरं सारखी बडबडच करतो बाबा. शांत बसायचं असतं पाहुण्याच्या घरी. पोरं सुरू आहेत आता कसं आहे, नवीन म्हणल्यावर हा ना कुजबुजणारच. नाही पण सारखंच बडबड बडबड थोडस शांत बसायचं देवानी थोडस. म्हाताऱ्याला कशाला आणलंय लय कुजबुज करते कुरकुर. मस्त वाटतंय कसं आता लोडला आले सगळं ते गाळ्यात नसते का तोच झाले तर आता जाऊ दे काय मान शेवटी कुणाला आहे मोठ्या माणसाला आहे. हा ना पोरगी पण घरावानी नसाव म्हणजे बरं असं ना चांगली तू नेमकं लग्न मोडायला आला का चुळायला आला मला हेच कळालं. म्हणून मोड आहे कशाला आलोय जुळाय चालूय ना. चांगलीच असेल ना घराव काही नसतं हा हा दिसव मला फसवून तर नसतो काही नसतं याच्यात. हा ते तर आहेच. त्याच्यापेक्षा बघू आवडली तर करायची नाही तर कशाला नाही करायचं. बरं घ्या मुलीला बोलून. बर बर बघायची का मुलगी. हा बर बर चहा सांगतो मुलीला बी बोलून घेतो. बरं सांगा. साक्षा हो आले. ये काय तुम्ही बघितली नाही बघितली नाही. गुळगुळ करता का. शांत बसा ना. शांतच आहेत ना. चांगली मध्ये चहा कुणी बनवला होता. चहा साक्षाने. हा का हा लय भारी झालाय ना. साखर टाकली नाही का तू? लय झालं लय साखर झाली जरा जास्तच. हा साखर जास्त आहे तुमच्या का घरात मीठ जास्त आहे. साखर द्या साखर याला. मीठ गप बसा ना. काय राव पाहुणे याच्यात मीठ टाकलंय. काय टाकला असेल पडला असेल त्याचा काढा पेले का पण हो पेलो आम्ही. ते नाही तर तुम्ही आता रोज गोड चहा पिताय तर एखाद्या मला समोर त्यांच्या ध्यानात यायला खरा समोर खराब चहा पाहता असं काय असेल. आता नवीन प्रथा तुम्ही पैसे ट्रॅक्टर घेऊन पोरगी बघायला आली तशी आता नवीन प्रथा निघली असेल काय आता आपल्याला तरी काय कळत. तुझ्या वणीत चावड दिसते तुझे सासरे पण. आता ऐका त्याचं माझं माप काढायचं काय संबंध आहे तुला. ते कुठं मी कुठं पण तुमच्या वणी बोलताने काय म्हणतात काय मुलं वाढवतं धरून चाललंय. ए, काय कोण कोण लावलं रे. काय नाही काय नाही काय शांत बसा ना जरा. बरं मुलीचं नाव काय आहे. साक्षी. साक्षी. शिक्षण किती झालंय. 12वी. 12वी किती टक्के येतं. 70. 70. पुढं काय शिकायची इच्छा आहे का. हो. शिकून का काय जॉब वगैरे करायची इच्छा आहे का नुसतं शिक्षण घ्यायचं. नाही जॉब. बरं स्वयंपाक येतो. भाजी सगळं सगळं व्यवस्थित येतं. हो. मुलीची आई आहेत का. हो मुली आहे. चालेल. बरं तुम्हाला काय मुलाला विचारायचंय का. मुलाला आता विचारायचं का आता विचारू नाव मुलाचं. हा विचारा काय नाव. मी तर तुम्हाला सगळं सांगितलंय पण समजा काय नाव काय. अमोल. अमोल. आणि बाकी काय काय नाही शेती करतो.
शेती ट्रॅक्टर बिक्टर आहे आपल्याकडे. बर हा रोज मग शेतात चालू असेल. हो रोज शेतात. काय आता म्हशी शेतात? 10-12. शेतात काय आता? आता ऊस आहे, कांदे इथं. बर काही कारखान्याला गेला असेल. हा कारखान्याला गेला ना. 100 टन गेला का? हा. गेला ना मग 100 टन. आणि कांदा पण 20-25 क्विंटल गेला. बर मग हे. तो पाणी बकळे त्याच्यामुळे काही अडचण नाही ना. येईल रे का असं काही पाठ पाणी आलंय नाही आम्हाला तलाव आहे ना वरून. चला हा त्याच्यामुळे पाण्याची काही अडचण नाही. तलावामुळे पाण्याची अडचण नाही. हा ते सरपंच असताना मंजूर करून आणला येईन. हा सर. किती वर्ष राहिले मग सरपंच? 5 वर्ष होतो ना. बर भरपूर कामं केले गावाचे. मग काय नाही राजकारणाचा चांगलाच नाद दिसतोय मग. लई ना दे पाहिला पासून ना. बर पण यावेळेस मंत्र्यापर्यंत ओळखी इथं. हा पण यावेळेस काय सहकार्य केलं नाही गावाने त्याच्यामुळे मग काही चुकलं असेल तुमच्याकडून मग. नाही चुकायला काय नको म्हणलं जाऊ दे. सगळे रोड बीड सगळे केले ते हा. पण काय सगळे- लोकांनी टाळे भरपूर कामं केली. लोकांनी टाळली. हो किती पैसा घातला काय? लय जवळजवळ 30-40 लाख रुपये गेले. बापरे लय गेले राव मग. होय पप्पा हे म्हणते हे बारचेल गावान टाईलय या माणसातच काहीतरी खोड दिसते. गाव बुडून काढलेलं दिसतंय. आता आपल्याला तरी माहित तसं जर केलं असलं ते तसा माणूस जरा चाट दिसतोय ह्यो. तर मला बी तसंच वाटतंय बी त्यानं. लय गप्पा आणते ते. हा ना जरा गप्पा आभाळात जरा जास्त झाले त्यांचे. हा. आणि पोरग जरा 150 दिसतंय आणि त्याच तो मित्र तो पण 150चे. जरा पुजपुजतच नाही. मग तेच ना ते शेतकरी आहे का नाही हेच हा ना, खरं तेच काय, वाटत मला बी तसंच वाटतंय जरा. का नुसतं फेक येतात काय नाही. काय काही मिळच लागा नाही बुवा. मग तेच ना. बघू आता आपला सगळ्याचा विचार काय करून काय होतंय काय हा, बघून मग तेच ना. लगेच आपण काय थोडं त्यांचं लगीन करायला लागलो. हा होय गाई आतापर्यंत जे बोलते ते सगळं खोटंच वाटतंय मला. जर एवढी प्रॉपर्टी असती तर आतापर्यंत लग्न का नाही झालं त्या मलाच. हो ना पप्पा बघते ना काहीतरी त्यांच्या डोक्याने. ऐक ना बोल तात्याला मग मला मुलीला बोलायचं. चालतंय म्हणतो तात्या मुलगा म्हणतोय मुलीला बोलायचंय. मुलीला बोलायचंय हो कशाला? विचारायचं नवीन परत आहे. बर बोलू दे. हे पोरगा म्हणतोय मुलीला बोलायचंय. मुलीला बोलायचं म्हणते तू. हा काही विचारायचं काय? हा विचारत असतील काही विचार दे. आता नवीन थडी आहे जरा. आता काही प्रथा पुढे काही चालली जाऊ दे, प्रथा बोलू पुढं दे. चालली, हा. तुमच्या टायमाला नव्हतं का असलं? काय असंच आमच्या टायमाला असलं बायको बघायला गेलं तर बघायला बी मिळत नसतं. कशाचं आमच्या टायमाला असं बाकीच्या चौकशा करू नका जा बोल. पुन्हा लवकर. काय म्हणते पाहुणे बघ. तू येतो का? तुम्ही जाऊ. जाऊ हो जा. नाही तर आला असतंस तू. नाही बरं बस मग जातो. नाही चालू तिकडे. जायचंय तर शेती आमची. हा का तुमचं शेत इकडे आहे का? हा म्हणजे ये रे तुमचीच असेल. हो आमचीच आहे. म्हणजे तिथे थांबायचं का? हा नाव काय आहे तुमचं? माझा अमोल. हा का काय करता तुम्ही? मी काय नाही शेती वगैरे करतो. ट्रॅक्टर वगैरे आपल्या घरी ऊस वगैरे असतो. हा. मग तर सांगितलंच तिथं सगळं. हो पण तरी पण शिक्षण. शिक्षण आहे. शिक्षण झालं BA. हा का मग आणखी काय म्हणतो? आणखीन काय नाही. तुझं नाव काय? साक्षी. साक्षी का? तुझं शिक्षण काय झालं? 12वी. 12वी झाली. पुढे शिकायची इच्छा आहे का? हो आहे. तुम्हाला काय आवडतं? कुठली गोष्ट खायला? खायला कशामध्ये विचारताय? भाजी कुठलं काय आवडतं? भाजी पनीरची भाजी आवडते मला. हो का? हम्म. आणि फळ कुठलं आवडतं जास्त? फळ केळी आवडते. हा का? काय झालं? काय नाही. आवडते म्हणलं प्रत्येकाची चॉईस अलग अलग असते ना. हो. तुम्हाला काय आवडतं? मला आंबा आवडतो. हा का आणि तुम्हाला कलर कुठला आवडतो म्हणजे ड्रेसचा? ब्लॅक. ब्लॅक का? तुम्हाला? मला तर व्हाईट आवडतो. अच्छा. ब्लॅक नाही आवडत. काही बेसन वगैरे आहे का? येसन? मला कुठे येसन दिसते? तसं नाही म्हणजे दारू वगैरे काही. असं होय. मला वाटलं येसन घातली काय तसलं येसन तसं काही नाही. येसन वगैरे कुठलं नाही. असं बघू शकते. राहतीच दिसते. फक्त कधी मध्ये मित्रच्या नादाला. कंटिन्यू नाही ना? कंटिन्यू नाही. एखादी गोष्ट आहे ना सवय लावून घेत नाही मी जास्त. हां अच्छा. बरं. कसं एखादी सवय लागली ना
ती लई लांब जात बाहेर नाही तसं अफेअर वगैरे कुठं नव्हतं. कुठं नव्हतं म्हणजे? तशी कोणी पटलीच नाही कारण मी तेवढा चांगला दिसायला हँडसम नाही ना. हो का? कधी पाहिलं तर माझ्या तोंडावर 12 वाजलेल्या मला कधी पटलं. आणि जे घर आहे ते कोणी बांधलेलं आहे? तुम्ही का पप्पाने? तसं माझ्या आजोबानेच बांधलं होतं अर्ध, हां. राहिलेलं अर्ध वडिलांनी बांधलं. अच्छा. आता राहिलेली फरशी बिरशी मी टाकली. हां का? गाडी वगैरे आहे घरी? तशी गाडी वगैरे नाही पण माझ्या पंजोबाची टू व्हीलर आहे, गाडी मोटरसायकल आहे का, ती माझ्या आजोबाने वापरली, नंतर माझ्या वडिलांनी वापरली, आता माझ्याकडे आली सांभाळायला आणि त्यानंतर माझ्या मुलाकडे जाईन सांभाळायला. तुमच्या काय नाही, बंगला पाहिजे स्वतःचा, तो पप्पाचा नाही तुमचा पाहिजे, घर पाहिजे. फोर व्हीलर माझ्या स्वतःची पाहिजे का दुसऱ्याची पाहिजे? स्वतःची तुमची. शॉपिंग वगैरे करायचं स्वतः. तुम्ही स्वतः करा अशा माझ्यापेक्षा. म्हणजे महिन्याला मी खर्च केला पाहिजे. हां. जडच कॅसेट दिसते. काय झालं? काय नाही. मला एक सांग ना, हां. तू शिकायला इथे होती की बाहेर होती? नाही तेच होतं. हां का? बीडमध्ये होती. गांधीजीवरनं वाटलं तसं म्हणून विचारलं. तुमचं शिक्षण झालं म्हणल्यावर तुम्ही कुठे होते शिकायला? मी काही जास्त नव्हतं आपल्या, हा तू होतो बऱ्यापैकी खेडेवाड्यात एखाद्या कॉलेजला. अच्छा. असं परिस्थितीनुसार होतो, जशी काय वाटलं तिथे शिकलो. पण तुम्हाला एक सांग, तुझं वय किती आता? आता 25. 25 आहे का? तुला भाऊ वगैरे आहे का? हो, दादा आहे, दीदी आहे. दीदी काय करते? दीदीचं लग्न आहे. ओके ठीक आहे. मग तुझे दाजी काय करतात? ते बस चालवत आहे. ओके ठीक आहे. तुझा भाऊ काय करतो? तो जॉबला आहे पुण्याला, कंपनीला. प्रायव्हेटच ना? हां. किती वर्ष झालं जॉब करायला? 6 महिने झाले जॉबला. हो का? हां. मग पहिला इथंच होता? हां, पहिले. म्हणजे कपडे वगैरे सगळे वडीलच घेत होते हा, पप्पाच. का स्वतः घेत होते? नाही, पप्पाच. हो का? हं. मग त्याला फोर व्हीलर वगैरे आहे त्याच्याकडे? नाही. ओके. तुझ्या वडिलाकडे नाही पण? वडील काय करतात? शेती करतात. शेती करतात. वडिलाचं जवळपास वय किती असेल? 45. 50च्या आसपास. ओके. तुम्हाला बंगला आहे का? नाही. ओके. मग मला एक सांग, तुला आता तुला म्हणजे मुलगा कसा हवाय? काय झालं? मी लग्न नाही करू शकत. कारण असेल त्याला काही? हो, आहे. शेती करताय, तुमच्याकडून जे मुलं पाहिजे ते नाही करू शकत. मला नोकरीदार मुलगा पाहिजे. जो नोकरीदार असेल त्याच्यासोबतच लग्न करणार. म्हणजे माझ्याकडून अपेक्षा पूर्ण नाही होणार हां. असंच ना? हां. बरं मला एक सांग, तू आज 25 वर्षाची झाली, हो. तुझ्या ताईचं लग्न झालं, हां. तुझा भाऊ प्रायव्हेट, तुझी अपेक्षा शासकीय नोकरदार पाहिजे, म्हणजे तुझ्या बापाला जावंही शासकीय पाहिजे आणि स्वतःचं पोरग प्रायव्हेट का करेल चालतं. ओके. अजून तुझ्या बापाची आणि घर बांधणं नाही झालं आणि तुझी अपेक्षा आहे मोठा बंगला पाहिजे. तुला फोर व्हीलर नाही का तुमच्याकडे? नाही. तुझी अपेक्षा फोर व्हीलर पाहिजे आणि स्वतःच्या वयामध्ये, माझ्या वयामध्ये असताना काही करता नाही आलं. आज 45 ते 50 वर्षाचा झाला तुझा बाप, त्याच्याकडून अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आणि तुम्ही आमच्याकडून 25-26 वर्षाच्या मुलाकडून मोठ्या अपेक्षा करतो. आणि हा ठीक आहे, प्रत्येकाची अपेक्षा असते नोकरदार पाहिजे, कारण की मी चुकीचं मानत नाही. म्हणजे कसं असतं की आईवडिलांना वाटतं आपण जे कष्ट केलं ते नको करायला, पण विषय हा आहे की नोकरी पाहिजे, शेतीही पाहिजे. मग शेती कशाला तुम्हाला? हां, नोकरीत असेल तर शेती कशाला? तुम जर शेती नाही केली, व्यवसाय जर नाही केला, हा शासनाने पगार द्यायचा कुठून? प्रत्येकाचं लग्न नाही झाली, बरं ठीक आहे. आज जर बळीराजा जिवंत नाही राहिला, लग्न त्यांचे नाही झाले, त्यांचा संसार पुढे नाही वाढला, तर ही शेती करणार कोण आणि आपण खाणार कुठे? हा पण थोडा विचार करा मुलीने. आणि हा ना, माझं तर म्हणणं असं आहे, जर शेतकऱ्याच्या मुलीनेच असं केलं, जर शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न नाही करायचं, तर शेतकऱ्याच्या मुलाने जायचं कुठे?
ठीक आहे बाबा, जे नोकरदार आहे त्यांनी अपेक्षा केलं ठीक आहे, पण शेतकऱ्याच्या मुलींनी पण नोकरदारची अपेक्षा करायची, मग राहायचं कसं? बोलला त्याचा विचार करते, तुम्ही जे बोलले ते मला आवडले, मी सांगते विचार करून. नाही तर विचार करण्याचा काही गरज नाही मॅडम आता, कारण की विषय काय, मला अशी मुलगी हवी आहे, तिला अपेक्षा न कुठली असणारी आणि शेतकऱ्याशी संसार करणारी हवी आहे मला मुलगी, कारण की तुमची अपेक्षा लई मोठी आहे आणि जरी तुम्ही शेतकऱ्याची मुलगी असली तरी मला नको, प्लीज. चला. मग झालं का बोलणं मुली बरोबर? हो झालं, पण आपल्याला नको आहे. चला. काय झालं? नको म्हणलं तुम्हाला सांगेन मी घरी गेलेच नंतर सगळं. कसं आहे का? बरं चला मग, चालतंय, येतोच पाहून. येऊ का? हो. चला बरं. ए चल बस लवकर. चला, उशीर झाला. बसा पलीकडे ना, इथून कुठे यायचा एकटा दाखिली काय पोरगी तुम्ही आता काय लावले. काय झालं, पाहुणे गेले लगेच? काय म्हणलीस पाहुण्याला? काही नाही पप्पा, तो मुलगा जरा जास्त ओरच वाटत होता मला, काय पण असं आहे. सांगत होता. मला बी जरा तसं वाटत होतं, पण म्हणलं तुझ्या अपेक्षा काय होते काय नाही, म्हणलं बघावं विचारू तुझ्या मनाने. मला नाही आवडलं. नाही होय. तो मुलगाचा अतिशय नव्हता नाही, मला तसंच वाटत होतं, पण म्हणलं आता कसं सगळं माझ्यावर घेण्यापेक्षा मला काही तुमच्या याने व्हावं मताने म्हणलं. तो मुलगा चांगली पसंत नव्हता ना आपल्याला. जाऊ द्या, याच्यापेक्षा आपण दुसरं भारी बघू. हा जाऊ दे, गेलं ती बरं झालं उलट, आपल्या बी मनातच नव्हतं. रानात उद्योग पडेल, मग रानातला उद्योग करू तेवढा आता. मग काय चला. चला.